कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी जारी करण्यात आलेल्या GSR 220 अध्यादेशाचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करत याविरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आज देशव्यापी केमिस्टचा बंद पुकारला असताना ठाण्यामध्ये देखील सर्व औषध दुकानांनी बंद पुकारत ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। देशभरातील सुमारे 15 लाख मेडिकल दुकाने या बंदमध्ये सहभागी झाली असून राज्यातील 1,35,000 केमिस्टने बंद पाळला असल्याची माहिती ऑल इंडिया केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे। 2020 साली कोरोना आल्याने औषधाविना रुग्णांची आबाळ होऊ नये यासाठी केंद्र सरकारने औषधाची होम डिलिव्हरी देण्याबाबत विशेष सूट दिली होती। कोरोना संपून 5 वर्ष उलटल्यानंतरही हा अध्यादेश रद्द करण्यात आलेला नाही। याचा आधार घेत ऑनलाईन कंपन्या भरमसाठ सवलती देत औषध विक्री करत असल्यामुळे छोट्या औषध विक्रेत्यांवरती आर्थिक संकट ओढावलंय। ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेलाही याचा फटका बसत आहे, अशी माहिती संघटनेने दिली आहे। ऑनलाईन औषध विक्रीमध्ये बनावट औषधे, नशेली ड्रग्ज, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटिक, शेड्यूल औषधांची विक्री होत असून 20 ते 50% डिस्काउंटमुळे व्यावसायिक स्पर्धा निर्माण होत आहेत। तेव्हा ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 अंतर्गत औषध विक्रेत्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या नफ्याच्या मर्यादांमध्ये बदल करावा, तसेच ब्रँड सबस्टिट्यूट औषधे देण्याचा अधिकार औषध विक्रेत्यांना द्यावा, अशी मागणी संघटनेने केलेली आहे। यावेळी ऑल इंडिया केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे व ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे। नमस्कार, सगळ्यात पहिला मी सुरेश भट, सचिव ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन। आजच्या बंदच्या वतीने सगळ्यांना कळवण्यात येतो की हे जे ऑनलाईन फार्मसीचा जो त्रास आहे जनतेसाठी, जे आजच्या तारखेत रुग्णांना औषधं डायरेक्ट जे सिडेटिव्स असतात, MTP किट्स असतात, नशेची औषधं असतात, ते डायरेक्ट लोकांपर्यंत ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून पोहोचत आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही रेकॉर्ड ठेवला जात नाहीये त्यांच्याकडून। शासनाने त्यांना जी परवानगी कशी काय दिली, ते कोविड काळात जे त्यांना परवानगी मिळाली होती ती आतापर्यंत चालू असल्यामुळे हे ऑनलाईन फार्मसीचा जो बिझनेस आहे तो रन करतोय। त्याला आमची एकच मागणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, सरकारकडनं, की सगळ्यात पहिला त्वरित हे ऑनलाईन फार्मसीचा जो नोटिफिकेशन आहे तो रद्द करावा, म्हणजे ऑनलाईन फार्मसी बंद करावा। आजच्या तारखेत तुम्ही ग्लोबली बघाल, अराउंड द वर्ल्ड कुठल्याही विकसित देशामध्ये ऑनलाईन फार्मसी हा प्रकार कुठेच नाहीये। OTC ड्रग्स वगैरे दिले जातात, ओव्हर द काउंटरवाले। बाकी ऑनलाईन फार्मसी मेडिसिन कुठल्याही पेशंटला डायरेक्ट घरी पोहोचले जात नाहीत। त्याच्यामुळे आपल्याकडे पण लोकांच्या तब्येतीची काळजी असावी। लोकांना औषधं ऑनलाईन फार्मसीमध्ये मागवण्यासाठी ते कुठल्या माध्यमातून मागवतात, कुठल्या पोर्टलचा यूज करतात, त्याचे काय प्रिस्क्रिप्शनची काय ऑथेंटिसिटी आहे की नाही, कारण ऑनलाईन फार्मसीचे डॉक्टर्स पण असतात कन्सल्टिंग करायला। तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की ते कुठल्या स्टेटला आहेत कोणाला माहीत नाही। आर दे सिटिंग इन मुंबई, कलकत्ता, मद्रास, बिहार, कुठेच त्यांचं हे नाहीये, डिटेल नाहीये। त्याच्यामुळे हे प्रिस्क्रिप्शन अपलोड होतात, त्याचे कोण डॉक्टर, कुठला काय त्याची डिग्री, कुठे बसलाय, काय त्याचं हे, त्याचं औषधं घरपोच होतात। त्याच्यामुळे त्याचा मिसयूज होतो। आजची आपली जी युवा आहे, आपल्या इंडियामध्ये राऊंड अबाउट एक 60-65% युथ आहे। युथ लोकांचं ते औषधं जे इझिली ड्रग्स वगैरे हे जे औषधं नशेखोरीचे आहेत ती त्यांना आज इझिली मिळते। MTP किट आहेत, आमच्याकडे असे पुरावे बरेच आहेत, आम्ही प्रशासनाकडे दिलेलं पण आहे, पण सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा असल्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कडनं काही नोटिफिकेशन त्यांना येत नाही, म्हणून ते सगळं थांबले लागेल। आणि आता तुम्हाला जेवढंच सांगतो की ऑनलाईन हे जे आहे, कपडे तुम्ही मागवता, तुम्ही ग्रॉसरी मागवता, तुम्ही त्याचे डार्क स्टोर जाऊन चेक करता का, काय त्यांची अवस्था आहे जरा बघा। औषधं साठा करण्यासाठी त्यांना काहीतरी टेम्परेचर, त्यांचा काहीतरी फॉर्मॅलिटीज असतात, ते त्यांनी क्लिअर केलेले आहेत नाहीत। कुठून पण ते लोक उचलून औषधं पाठवतात। औषधं पाठवण्यासाठी डिलिव्हरी बॉय नाही लागत, त्याला फार्मासिस्ट लागतो, जो त्यांना औषधाचा ज्ञान देतो, त्यांचं कशी घ्यायची, काय घ्यायची हे महत्वाचं असतं। कुठली औषधं, टेम्परेचर मेंटेन करणं, हे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत। आपण आजच्या तारखेत आपण हेल्थला अशा वाऱ्यावर नाही सोडू शकत। त्यामुळे आमचा हा आंदोलन एक दिवसाचा का होईना, हा सेंट्रल गव्हर्नमेंटला आम्ही याच्यासाठीच केलेला आहे की हा ऑनलाईन फार्मसी हा जो प्रकार आहे बंद करावा। याच्याने आमचे लाखो फार्मसिस्ट जे आहेत त्यांना शिक्षण आम्ही महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल त्यांना देत आहे। रिगार्डिंग डोसेज वगैरे, टेम्परेचर झालं, जे काय आम्ही गायडन्स असेल ते आम्ही दरवर्षी त्यांना देत असतो। डुप्लिकेट हा जो इश्यू आहे, डुप्लिकेट फार्मसीचा माफिया, जे प्रत्येक लाईनमध्ये माफिया घुसलेले आहेत, त्याच्यामुळे हा ऑनलाईन फार्मसी असू द्या किंवा फार्मसीच्या क्षेत्रात पण आलेले आहेत। आय फाइंड की
दॅट्स ऑल फॉर टुडे. अँड आम्ही हा चालू ठेवलेला आहे. थँक्यू. आज 20 मे बुधवार रोजी देशभरामध्ये सर्व केमिस्ट आणि औषध विक्रेते, होलसेल, मग तो जनरल असू दे, सर्जिकल असू दे, फार्मसी असू दे, सगळे बंद आहेत. कशा करता बंद आहेत? ऑनलाईन फार्मसी. जसं सुरेशजींनी सांगितलं की कुठलीही औषधं, अँटीबायोटिक असू दे किंवा शेड्यूल ड्रग असू दे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीची औषधं असू दे, ही सर्व ऑनलाईन मधनं दिली जातात. यामुळे तरुण वर्गाच्या मोठ्या प्रकारे हानी होते, आरोग्याची हानी होते. याच्याकरता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला, परंतु त्याला यश आलेलं नाही. त्यामुळे अत्यंत नाईलाजाने आम्ही हा 20 मे बुधवार रोजी देशभरामध्ये जगन्नाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार बंद पुकारलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघताय किती मोठ्या संख्येने होलसेलर आणि रिटेलर सर्व समावेश झालेले आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये आमचे जगन्नाथजी शिंदे साहेब या ठिकाणी स्वतः उपस्थित होणार आहेत. त्यांच्या बरोबर आम्ही जाऊन आमचं जे निवेदन आहे, ज्याची प्रेस कॉपी तुम्हाला दिलेली आहे, ते निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना देणार आहोत आणि त्यांना हीच विनंती करणार आहोत की केमिस्ट वाचवा. केमिस्ट वाचला तर देश वाचणार आहे, हे लक्षात ठेवा. आरोग्य वाचेल तुमचं, हे लक्षात ठेवा. तर आरोग्याकरता तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा आणि खोटी औषधं, बनावट औषधं यांची विक्री बंद झालीच पाहिजे. याकरता आमचं हे आंदोलन आहे, कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. त्याचप्रमाणे रुग्णांची इमर्जन्सीमध्ये कुठलीही गैरसोय होऊ नये याच्याकरता आमच्या सर्व केमिस्ट बांधवांनी, महिलांनी काळजी घेतलेली आहे. आणि मोठ्या हॉस्पिटलमधली सर्व जी केमिस्टची दुकानं आहेत ती आम्ही चालू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं. आणि ऑनलाईन विक्री ही बंद झालीच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला प्रशासनाने पूर्णपणे सहकार्य केलंय. आपले ठाणे नगरचं पोलीस स्टेशन जे आहे, त्यांचे अधिकारी चौधरी साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व कर्मचारी, पोलीस अधिकारी यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. कारण त्यांना आम्ही ॲश्युरन्स दिलेला आहे की कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार आम्ही करणार नाही, कुठल्याही प्रकारचा आंदोलनामध्ये बेशिस्त आमच्याकडे असणार नाही. आणि त्या बेसिसवर त्यांनी परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट जे आहे, आपलं वाहतूक शाखा, त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहे. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतो. आणि आजचं जे आंदोलन आहे ते 100% यशस्वी आहे एवढंच सांगतो. पण आधी माझी विनंती आहे, आप्पासाहेब थोडके